नागपूर अधिवेशनाच्या वेळेस सुद्धा एका लहान मुलावरती बिबट्याने हल्ला केला होता आणि त्याच्यामध्ये तो मयत झाला होता। याच्यामध्ये बिबट, वाघ अशा वन्य प्राण्याचे मानवी वस्तीत म्हणजे माझ्या संगमनेर मतदारसंघामध्ये तर मोठ्या प्रमाणात ही संख्या आहेत। याच्यामुळे बऱ्याच जणांना प्राणही गमवावे लागले। नागपूर अधिवेशनाच्या वेळेस सुद्धा एका लहान मुलावरती बिबट्याने हल्ला केला होता आणि त्याच्यामध्ये तो मयत झाला होता। एकूण 11 मनुष्य जखमी प्रकरणे चालू वर्षात झाली आहे। गेल्या वर्षी एकूण 3 मनुष्य मृत, 12 मनुष्य जखमी झाली होती। मी त्यावेळेस सुद्धा मागणी केली होती, वनमंत्री महोदय आहेत का, ज्यावेळेस बिबट्याच्या हल्ल्यात कुठल्या कुटुंबातील सदस्य जातो तर त्या कुटुंबातील सदस्याला शासकीय नोकरीमध्ये प्राधान्य द्यावं अशी मी आपल्याला विनंती केली होती। माझ्या संगमनेरमध्ये वन विभागाच्या जमिनीची संख्या मोठी, परंतु त्यामध्ये यापूर्वी 5 ते 10 वर्षापासून बनावट कागदपत्र बनवून बऱ्याचशा जमिनी लाटल्या गेल्यात। त्याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे। करे असेल, डोळासना असेल, चिकणी असेल, आंबोरे असेल, धांदरपळ खुर्द, निमस तसेच नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, शहापूर, घोटी बुद्रुक, घोटी खुर्द येथे सुद्धा वन विभागाच्या जमिनी बऱ्याच बळकावण्यात आल्या। त्याची चौकशी होणं गरजेचं आहे। संगमनेर येथील उपविभागीय वन अधिकारी कार्यालय हे नगर येथे वर्ग केला गेला आहे। त्यामुळे संगमनेर आणि अकोला तालुक्यातील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावं लागतं। त्यामुळे माझी विनंती होती का यापूर्वी जे कार्यालय संगमनेरमध्ये होतं उपविभागाचं ते पूर्ववत तसंच तिथं सुरू करावे। तसंच वन भवनासाठी निधीची मागणी या निमित्ताने मी करतो। अध्यक्ष महोदय, वन विभागाच्या बाबतीत अनेक गंभीर प्रश्न आहे। वन हक्क कायद्याअंतर्गत आदिवासी वन परिसरातील नागरिकांचे अर्ज मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहे। मी सरकारला विनंती करतो, संगमनेर मतदारसंघातील महसूल वन विभागाच्या प्रलंबित प्रश्नावर तातडीने विशेष मोहीम राबवावी।